नागरिकांच्या विकासासाठी येणारा निधी नेमका जातो कुठे? गौरखेडा गावातील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। अवघ्या 2 महिन्यातच नव्याने बांधलेला सिमेंट रोड खराब झाल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत। 20 लाखाचा निधी नेमका कोणाच्या खिशात गेला? गावकऱ्यांच्या या रोषाला जाप देणार तरी कोण? पाहूया आमचा सविस्तर रिपोर्ट। भातकुली तालुक्यातील गौरखेडा गावात केवळ 2 महिन्यापूर्वीच नव्याने सिमेंट रस्ता बांधण्यात आला। मात्र या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की त्यावर गिट्टी पूर्णपणे बाहेर आले आहेत। यामुळे या रस्त्याच्या बांधकामात मोठा गैरव्यवहार झाल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे। स्थानिक ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदाराला मोठा कंत्राट दिला, पण कामाचा दर्जा अगदी निकृष्ट। लखन लांजेवार नावाच्या ठेकेदाराने हे काम केल्याचे समोर आले आहेत। मात्र यामध्ये मोठी आर्थिक अफरातफर झाल्याचे संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे। 20 लाख रुपयाचा निधी गेला कुठे? हा मोठा प्रश्न गावकरी उपस्थित करीत आहेत। ग्रामपंचायतीने देखील कोणतीच दखल घेतली नाही, त्यामुळे लोक यावर आक्रमक झाले आहेत। हा भ्रष्टाचार एका मोठ्या रॅकेटचा भाग तर नाही ना? सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार गावातील एक मोठा दलाल आणि राजकीय व्यक्ती हे सर्व काम नियंत्रण करतो। तो ग्रामपंचायतीतील कमिशन सर्व कामे बघत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। काय सांगाल, आपल्याकडे रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं समजलं आम्हाला? काय हो, आमच्या इथे 2 महिन्याच्या अगोदर रोड झालेला आहे आणि 2 महिन्यात अंदरच ते गिट्टी बाहेर येऊन राहिली, रेती बाहेर येऊन राहिली, सिमेंट बोकस वापरलं होतं। आम्ही त्याच वेळेस रोखलं होतं त्यांना, काही सिमेंट बोकस आहे म्हणून। आता हे पावसाळ्यापर्यंत आमचा रोड पूर्ण उखळणार आहे असा अंदाज आहे। उखळणारच आहे नक्कीच, कारण आताच गिट्टी बाहेर, रेती बाहेर, सिमेंट बाहेर। मी दाखवतो तुम्हाला, हे रेती सिमेंट कसं निघून राहिलं। हे रेती सिमेंट 2 महिने झाले कामाला। हे असं जर काम असतं उत्कृष्ट बेकार दर्जाचं जर असलं तर काय प्रगती होईल खेड्याची? चांगल्या काम करायला आम्ही मार्ग सांगत होतो, पण काळं सिमेंट वापरलं। काळं तर सिमेंटात भेसळ होतं सर, नकली सिमेंट वापरलं। हे रेती सिमेंट पहा किती आहे। काय ग्रामपंचायत दखल नाही घेतली काय याबाबत? आम्ही सांगितलं, ग्रामपंचायतचा एकही सदस्य, एकही सरपंच, एकही कोणीच इथं येऊन पाहिलं नाही। आम्ही स्वतः करून घेतलं, पण सिमेंट कमी वापरलं आणि रेती मातीचीच वापरली। काय मागणी राहिली आपली प्रशासनाकडे आता हे चांगले, आता कोणतं काय याच्यावर काय करू शकतात गव्हर्नमेंट? याची हे दक्षता घ्यावी लोक। याचा थेट फटका गावकऱ्यांना बसत असून पावसाळ्यात रस्त्याची अवस्था आणखीच बिकट होणार आहे। त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत रस्ता पुन्हा बांधण्याची जोरदार मागणी केली आहे। प्रशासनाने त्वरित पावले उचलून दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली नाही तर ग्रामस्थ आंदोलनाचा इशारा देत आहेत। तालुका भातकुली, जिल्हा अमरावती। काय सांगा, रस्त्याचं काम तुमच्या इथचं खराब झालं असं समजलं? आमच्या इथच्या रस्त्याचं काम अति निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे। सर्व हलगर्जीपणा काम केलेलं आहे। आजही त्या रस्त्यावरून पूर्ण सिमेंटचा धूळ उडतो, हातातभर गड्डे पडतात। आणि हे जे ग्रामपंचायत आहे, ह्या ग्रामपंचायतनं सर्व काही हा घोड केलेला आहे। यानं कुठल्याही प्रकारचा नाही आला ग्रामसेवक, नाही आले सरपंच, इथं कोणी येऊन पाहिलं नाही। हा रोड ज्या पद्धतीनं झाला त्या पद्धतीनं ठेकेदारामार्फत काय त्याचं कमिशनाद्वारे जे घेतलं असेल त्या पद्धतीने याने करून दिला। आणि आता आम्हाला या भविष्यात येणाऱ्या पावसाळ्यात आम्हाला याची तकलीफ होणार आहे। आजही तकलीफ आहे, उद्या तकलीफ राहणार आहे। तरी मी शासनाला किती महिने झाले रस्ता बांधकाम? 2 महिने झाले। 2 महिने तरी मी शासनाला विनंती करतो, शासनाचे काम चांगले राबवत जा। शासन तुम्हाला एवढे मोठे रुपये खर्च करते, त्यासाठी तुम्ही पैसे न खाण्याचं काम करा। कारण ग्रामीण भाग आहे, या भागात सर्व गोष्टी व्यवस्थितपणे पार पडल्या पाहिजेत। एकीकडे सरकार रस्ते विकासासाठी कोट्यवधी रुपयाची तरतूद करते, पण त्याचा उपयोग तरी काय? जर भ्रष्ट अधिकारी आणि ठेकेदार साठेबाजी करून पैसे खिशात टाकत असतील तर गौरखेडा गावातील नागरिकांना योग्य न्याय मिळेल का? भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आम्ही या बातमीवर लक्ष ठेवून राहू आणि पुढील अपडेट तुम्हाला देत राहू। पाहत रहा सिटी न्यूज।